खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। कर्जत तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवरून नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत असताना कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्यात। ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवू नका। जुन्या आणि स्मार्ट मीटरमधील फरक, त्याचे फायदे आणि कार्यपद्धती याबाबत जनजागृती करा, असे निर्देश त्यांनी दिले। सध्या वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होणे, वाढती वीज बिले आणि त्यात स्मार्ट मीटरमुळे आणखी बिलवाढ होईल अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध होत असल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महावितरण प्रशासनाने नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे समाधान करावे। कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करताना पारदर्शकता आणि जनजागृती महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। स्मार्ट मीटर बाबत आमदार महेंद्र थोरवे नेमके काय म्हणाले पाहू। ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले त्याच्या असं तक्रारी आलेली आहे की जे पहिले 2 बिल आहेत, 1.5-2 हजार आहे, ते आता डायरेक्ट 4 पटीने वाढून आलेले। त्याच्या संदर्भात काय तरतूद आहे का? मी आता मुख्य अभियंत्यांशी चर्चा केली, त्यांना तेच सांगितलं की जे जुने मीटर आहेत ते मीटर आणि स्मार्ट मीटर हे एकत्रपणे ग्राहकांचं समाधान होईल अशा पद्धतीचा एक आपण सर्वे त्या ठिकाणी करावा। आणि स्मार्ट मीटर जे आहेत ते स्मार्ट मीटर कशा पद्धतीने चांगले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या आपण किती लाईट रोज वापरतोय, काय नक्की आपल्याला आपण केलं पाहिजे ना, कशा पद्धतीने आपण आपल्या लाईटची त्या ठिकाणी बचत करू शकतो, हे सारे आपल्याला त्या ठिकाणी मोबाईलवर पाहता येईल। म्हणून स्मार्ट मीटर संदर्भात जनजागृती होणं गरजेचं आहे आणि हे महावितरणाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये या संदर्भात फार गैरसमज त्या ठिकाणी आहेत, हे गैरसमज दूर करण्याचं काम या ठिकाणी महावितरणाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर तशी ते मोहीम राबवतील आणि पूर्णपणे ग्राहकांना समाधान होईल असंच त्या ठिकाणी महावितरणाचं काम त्या ठिकाणी असेल, असं आश्वासन त्यांनी मला या ठिकाणी दिलेलं आहे।